सर नमस्कार. नमस्कार. सर पहिला आपल्या संस्थेचं नाव सांगा आणि संस्था काय कार्यपद्धती सांगा मला. सध्या आमच्या संस्थेचं नाव हँडिकॅप बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित हँडिकॅप व्यवसाय प्रशिक्षण व रोजगार उद्योग केंद्र कोल्हापूर ही संमिश्र दिव्यांग कार्यशाळा आहे. सर्व प्रकारच्या दिव्यांगांना इथं व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना शासनाच्या विविध प्रकारच्या योजना ज्या असतात त्या पोहोचवण्याचा प्रयत्न संस्था करत आहे. आणि दिव्यांग व्यक्तीला इथं वसतिगृहाची व जेवणाची सोय मोफत केली जात आहे. सर संचालकांचं नाव आणि तुमचं नाव किंवा इथं शिक्षक असलेले स्टाफ मेंबरचं संख्या सांगू शकता. आमच्या संस्थेचं अध्यक्ष जे आहे ते माझे आमदार राजेश जावळे साहेब आहेत. बरं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था गेली 15-20 वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करतात. संचालक म्हणून ते दुसरे एक उपाध्यक्ष आहेत ते आनंदावळे आहेत. तरी आता तुमच्या कोणाचं आमची घेत आहे त्यांच्या शेजारी वगैरे संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून अरुण लोखंडे म्हणून आहे. बाकीचे आपल्याकडं 7 निरीक्षक आहेत वेगवेगळ्या पोस्टला. नंतर एक गोष्टीला अधीक्षक आहे आणि जवळजवळ नागपूरची 10 कर्मचारी आपल्याला कार्य करत असतात. म्हणजे त्यांची दिव्यांगांची देखभाल करतात. सर ही संस्था कुठे येते. ही संस्था लक्षीतीर्थ वसाहत कोल्हापूर फुलेवाडीच्या बॅक साईडला सुतारमाळ गल्ली नंबर 2 मध्ये ही संस्था सुरू आहे. सर फक्त ही संस्था दिव्यांगांसाठी काम करते काय नॉर्मल व्यक्तींसाठी सुद्धा करते का. इथं फक्त दिव्यांगासाठीच काम केलं जातं. बाकीचं बाहेर अदर व्यक्तींना पण कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जातं. आणि सर किती प्रकारच्या दिव्यांगांना ऍडमिशन मिळते. इथं आता 100 विद्यार्थ्यांना आम्ही प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण विविध प्रकारचे देतो. कोणत्या प्रकारच्या दिव्यांगा म्हणजे अंध अस्थिव्यंग. संमिश्र असते, अंध असून दे, संमिश्र असून दे, आपलं अस्थिव्यंग आहे, मूकबधिर आहे. शासनाच्या ज्या दिव्यांग एक 32 का कितीतरी कॅटेगरी आहेत त्या सर्व कॅटेगरी दिव्यांगांना इथं विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभारता येईल व त्यांना स्वतःचा स्वयंरोजगार कसा करता येईल व समाजामध्ये आपण इतरांप्रमाणे आपले जीवन कसे स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न इथं त्यांना शिकवले जातात. व त्यांना शासनाच्या विविध महामंडळांचे कर्ज योजना असू दे त्यांना हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर स्वतःच्या पायावर व्यवसाय करण्यासाठी आपली संस्था सदैव प्रयत्न करत आहे. सर मग आता जर आपला कोर्स पूर्ण झाला विद्यार्थ्याचा तर त्याला जर समजा कर्ज काढायचं असेल किंवा त्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही मदत करता. हो मदत करतोय त्यांना. जिल्हा लायसन काढणं असेल, जिल्हा उद्योगचं लोनचं असून दे किंवा अपंग वित्त विकास महामंडळ सरकारचं आहे त्यांना तिथं जाऊन फॉर्म भरणे, त्या योजनेचं त्यांना कसं लाभ मिळवता येईल, कसं त्यांना कर्ज उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहे. सर 2 कोर्सचा माहिती देऊ शकाल पूर्ण म्हणजे कशा प्रकारे ते कोर्स घेतले जाते किंवा विद्यार्थ्याने काय करावं लागतं तुमच्या इथे कोर्सला आल्यानंतर. नाही आता कसं आहे तर एक केंद्र शासनाच्या योजनेतून एक नवीन आम्ही कोर्स सुरू केला आहे. दिव्यांगांना एक अत्यंत म्हणजे सोपा आहे आणि ते आपला रोजगार किंवा व्यवसाय करणं एकदम सोपं आहे. की जी आपली नारळाची शेंडी असते किंवा नारळाचं जे टाकाऊ पदार्थ आपण करतो त्याचं जे बेल्ट वगैरे असते, बेल्ट वगैरे त्यातून ते नाही आपण प्रक्रिया करून इथं मशिनरी आहेत आपल्या त्यातून कात्या उद्योग म्हणून केंद्र शासनाची योजना आहे. इथं विद्यार्थ्यांना दिव्यांगांना प्रवेश घेतला त्या प्रशिक्षणासाठी तर त्यांना 1 दिवसाला 100 रुपये स्टायपंड, जेवण वगैरे सगळं फ्री आपण दिलं जातं. आणि त्यांना सर्टिफिकेट मिळाल्यावर लोन केंद्र शासनाकडनं करून दिलं जाते. आणि नाही शासन करते. कोर्स पूर्ण झाल्यावर 1-2-3 महिन्यात त्याला सर्टिफिकेट भेटले जातं. गव्हर्नमेंट केंद्र शासनाची योजना केंद्र शासन. टायफॉइड मध्ये भत्ता येण्या जाण्यासाठी भत्ता किंवा इतर राहायचा भत्ता. घेऊ शकतो. हे 6 महिने आहे, 1 वर्ष आहे. 6 महिने 1 वर्ष.
बाकी अजून सर कोणकोणते कोर्स चालू आहेत त्याचं जरा थोडक्यात माहिती द्या. आपल्याकडं टेलरिंगचं आहे, फॅशन डिझायनिंग, दिव्यांग मुलींसाठी ते फॅशन डिझायनिंग कोर्सेस आहे इथं. ते घरी बसून सुद्धा हा व्यवसाय पूर्ण झाल्यावर ते घरी बसून आपला व्यवसाय ते करू शकतात. नंतर येताना पाहिजे तुमचं जरा आउटसाईडला पडतंय कोल्हापूर सिटी पासून. होय होय, जरा आउटसाइड म्हणजे जर दररोज अपडाऊन करायचं असेल त्याला किंवा जर समजा त्याला यायला जमत नसेल तर इथं राहण्याची किंवा इथं आजूबाजूला काय राहण्याची नाही नाही, आमचं वसतिगृह आहे ना स्वतःच, स्वतःच वसतिगृह आहे. मुलींसाठी आणि मुलांसाठी काय वेगळे प्रयोजन आहे का? नाही, आता आपण सुरुवात करताना मुलांचं केलेलं आहे. भविष्यात 1-2 वर्षांचं मुलींचा करणं आमचा विचार आहे. आणि मुलींचं करणं म्हणजे त्याला सगळं वेगळं सिक्युरिटी वगैरे करणं गरजेचं आहे. त्यामुळे संस्था त्या पद्धतीने वाटचाल करत आहे. आणि सर म्हणजे आता मुलींना कोर्स चालू आहे की नाही? मुलींचा आहे की कोर्स. गेल्या वर्षी आमची एक बॅच झाली टेलरिंगची, किती लोकांची होती batch? तरी 20 मुलींची बॅच होती. आता त्या मुली आपापल्या घरी ते टेलरिंग व्यवसाय सुरू करून ते उदरनिर्वाह करत आहे. मग मुलींसाठी म्हणजे टेलरिंग आणि टेलरिंग एकच आहे का ब्युटी पार्लर वगैरे पण आहे? नाही नाही, फक्त टेलरिंग आम्ही ठेवलेलं आहे. आणि मुलांसाठी म्हणजे मुलांसाठी कॉम्प्युटर आहे, मुलींसाठी पण कॉम्प्युटर आहे. MS ऑफिस म्हणून कोर्स आहे आपल्याकडे, तो अतिशय चांगला कोर्स आहे. म्हणजे सगळे शिक्षक म्हणजे सरकार ह्याच्यातूनच आहेत की कसं आहे मग? नाही नाही, ही जी संमिश्र आम्ही कार्यशाळा शासनानं 2019 पासून आमच्याकडे लातूरची संमिश्र शाळा होती, ती आम्ही हस्तांतरित करून कोल्हापूर जिल्ह्याला घेतली. कारण कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून सांगली, सातारा, कोल्हापूरच्या दिव्यांगासाठी एक सोय व्हावी, त्यासाठी शासनानं आमच्या संस्थेची निवड केली. आणि दिव्यांगाचं व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण केंद्र विथ वसतिगृह त्याला अटॅच म्हणून आपल्याला इथं पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी दिलेलं आहे दिव्यांगांच्या गरजेनुसार. आणि ते दिव्यांग आपले 3-4 वर्ष आपण लाभ दिव्यांगांना देत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने दिव्यांग इथे लाभ घेत आहे. तर वयाची अट काय किंवा शिक्षणाची पात्रता काय जर ऍडमिशन इथं घ्यायचं असेल? ऍडमिशन घेतलं की दिव्यांग एक जर 4थी पास जरी असला तर 4थी पासच्या पुढं BA MA ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण दिलं जातं. वयाची अट म्हणता 16 ते 45-46 वर्ष आहे आपल्याकडे. बाकीची दुसऱ्या अटी काही नाहीये? दुसऱ्या अटी काही नाही. तर अजून एकदा परत एकदा तुमच्या संस्थेचं नाव आणि म्हणजे संस्थेचं नाव आणि संस्थेचं ठिकाण सांगा. आमच्या संस्थेचं नाव आहे हँडिकॅप बौद्धिक शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित हँडिकॅप व्यवसाय प्रशिक्षण रोजगार उद्योग केंद्र कोल्हापूर. ही संमिश्र दिव्यांग कार्यशाळा लक्षीतीर्थ वसा सुतारबाग गल्ली नंबर 2 बलराम कॉलनी येथे सुरू आहे. तर आता जर समजा आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऍडमिशनची प्रोसेस काय काय? ऍडमिशनची कोर्सेस आहे, क्राफ्ट मध्ये आहे, मातीकाम. डॉक्युमेंट्स काय करायला? डॉक्युमेंट काय, अपंग दाखला, UDID कार्ड, ऑनलाईनचा अपंग दाखला, आधार कार्ड, झालं तर फोटो आणि ते शैक्षणिक अर्हतेचं सर्टिफिकेट. उत्पन्न दाखला वगैरे काय लागतं? उत्पन्न दाखल्याच्या आत नाहीत. नाही. सर आता तुमच्या जर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर कोणकोणत्या म्हणजे परिसरातली मुलं ऍडमिशन घेऊ शकतात? सगळ्या महाराष्ट्रातला कुठला पण विद्यार्थी कुठं इथं ऍडमिशन घेऊ शकतो. तर धन्यवाद सर, तुम्ही आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आहे. आभार आहे.